श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्वामी भक्तांनो, या पहिलेचे अध्याय जर तुम्ही ऐकले नसतील तर वरच्या आय बटनावरती क्लिक करा आणि तुम्ही डायरेक्ट प्ले लिस्ट मध्ये पोहोचताल. तिथे तुम्हाला 7 दिवसांचे 21 अध्याय भेटतील. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थामी, बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व त्या प्रती, सावगारी सराफी करीती जनी वा गती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसारात उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी भुवने भरोनी आपणा पुढे ते येती. पाहोनी या स्वप्नी येशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरधार, मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी कामा आम्हासी ऐसे सांगुनी सर्वात रासी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्मिक चिंती, मग शिवधारणा करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहोन संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकोनिया वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती शोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाधिबान ठेविले तया लागून, शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी वंदन वेदशास्त्र झाले निपुण, निंगटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबरा तया उसरी पूजे लागी आणले. प्रात प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐसा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जग उद्धारार्थ अवतरले. ऐसा पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समय एक दिनी ब्राह्मणे बसले भोजनी, तूप गेले सरोनी दीक्षितांत समजले. जले भरले होते घट तयाशी लाविता अमृत हस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी, एके समय ते सहजी दर्शनात पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयानी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांची सांगून दादा आपली लावावी. रावबाजींशी वृत्तांत कर्णोपकरणे झाला श्रुत, म्हणती जे सांगशील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिता प्रंती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचने ठेवी निर्धार निरोप तुझला दियला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामीयती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणवणी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 10मोध्याय गोडा. श्री स्वामी राजा वर्मास्तु शुभम भवतु श्रीरस्तु. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे.
तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिता ती परी मुरगोडीचे विप्र बाळापाशी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमा तीरी तेथे आपण जाओनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळ केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळाप्पा तेथे पातले स्थानक पाहुणी आनंदले नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जपध्यान आटपोनी मागुनी येती गावात सेव्याकऱ्यांबरोबरी मागुनी या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते माध्यान स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे करोनी या संध्या वदन जप आणि नाम ग्राम माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृह सुंत कांता शीतोष्णोती परवान करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदोच नोहेची अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुनी ऐसीपुरी बाळप्पासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुजे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही गुरुजी बाळापाशी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेविले परी संकोच मानसी जाणी सोडले त्यांच्या घरी मागोन या मधुकरी जाओन या संगमरवरी जोळी उदकी बुडवावी आणोन या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निधीनिशी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली ही नापुले प्राक्तन भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची 1 मास होता निश्चिती यत स्वप्नी 3 यती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एके ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन या आज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत येथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमाशी वृक्षतरी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करवाया परतले स्नान करोनी सत्वर आले त्यासनी वस्त्र उचलता खालोनी उच्चिक एक निघाला तयाशी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटुपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षा कारणे त्या दिवशी ग्रामा भीतरी पकान मिळाले घरोघरी बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले चरण झाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोहोचले येवोनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र या क्षेत्रींचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपे जाहले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गोढा त्रिरस्तु शुभम भवतु ओम श्री स्वामी समर्थाय नमः। अध्याय 12 श्री गणेशाय नमः। कराया जगदुद्धार हरवया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्त जनतारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते कास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी दर्शनेच्या उत्कट चिंती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सनिंद पाथले आजानुभाऊ सुवास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढ चरण धरी येले येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंद नमाय पोटी स्तोत्र ओठी गात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून बाळाप्पावरचे प्रेम ऐसा कृतीने दावले त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराड्यावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शन म्हणती जाऊनी स्वामीशी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले या समय श्री समर्थ अस्तीन रूप मंदिरात
राजाज्ञे वाचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्य अर्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मांते आचरून, घेऊनी स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे. श्री शंकर उपाध्य दैवत, त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येत आदित्य, जपानुष्ठार आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊनी, मस्तक ठेवूनी चरणी, जावे भिक्षा कारणे. मागून या मधु करी, मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. ऐसा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पादी करून सेवे करी बहुत जण, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एक दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐसी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होत सदोदित, स्वामी सेवेची तेथे. हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजून, मोडून टाकले भांडण, एक चित्त सर्व केले. बाळप्पाचे प्रेमल भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुणी चित्ती, सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी, भोग भोगेला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून, पडली ती पाहता उकलोन. विष त्या निघाले, पूर्वी कोण्या कृतज्ञे, बाळप्पाशी यावे मरण. विष दिदले कानोल्यातून, पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी, गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी, व्हावे लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी, बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळप्पाशी, शंकर पूजनीवर जावे. तैसी आज्ञा तया प्रती, एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाचे चित्ती, विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली ज्या आज्ञा जान, हे नसेल सत्यपूर्ण, विनाद केला निश्चय. पूजा करणे उचित, न करावी हेच सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित, प्रश्न पाहता बाळप्पा. एक चिठ्ठी त्यातून उचलून पाहता वाचुनी, न करावेंची पूजन, तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पेटली, स्वामी आज्ञा सत्य मानली. हे भानगड पाहिली श्रीपाद भटजींनी. श्रीपाद भट्ट एके दिवशी, काय बोलती बाळप्पाशी, दारा पुत्र सोडून देशी, आपण येथे राहिला. आपण आल्या पोसण, आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून. बाळप्पा म्हणे खिन्न झाला, स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातोलो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी, विचारिले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी, जावयाची बाळप्पाची. ऐशी ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतांचे दर्शन नित्य, बाळप्पा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पाशी, समर्थ न देता आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यासी, आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुली करी, भटजी उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी, करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती, बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तयाप्रती, करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत. 12ोऽध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज पनमस्तु.